सध्या महाराष्ट्रात फुले चित्रपटाची चर्चा चालू आहे। ब्राह्मण समाजाकडून यातील काही दृश्यांना विरोध केलाय, तर ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी ते योग्यच असून समाजाकडून फुले यांना विरोध केला गेला होता असं म्हटलंय। त्यामुळे ब्राह्मण ओबीसी असा वाद निर्माण झालाय। 11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रदर्शित होणाऱ्या फुले चित्रपटाच्या दिग्दर्शकाने या वादामुळेच प्रदर्शनाची तारीख ही पुढे ढकलली आहे। महात्मा फुले यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाईला सोबत घेऊन महिलांच्या शिक्षणासाठी समाजाच्या विरोधात जाऊन काम केलंय आणि देशात महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिलाय, हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे। पण आता नवीन वाद असा उभा झालाय, तो म्हणजे उदयनराजे भोसले यांच्या वक्तव्यामुळे। त्यांच्या मते देशात खऱ्या अर्थाने स्त्री शिक्षणाची चळवळ थोरले प्रताप सिंह महाराजांनी चालवली असून महात्मा फुले यांनी त्याचं अनुकरण केलंय। छत्रपती थोरले प्रताप सिंह हे साताऱ्याचे अखेरचे मराठे राजे होते। 1847 मध्ये त्यांचं निधन झालं, परंतु ज्योतिबा फुले यांनी पहिली मुलींची शाळा ही 1 जानेवारी 1848 ला सुरू केली आहे। मग आता उदयनराजे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा मराठा ओबीसी वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत।